शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी प्रयत्नशील पालकमंत्री पाटील. पोलीस कवायत मैदानावर पार पडला मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा. राज्य शासन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अग्रक्रमाने देण्यात येत आहे. त्यासोबतच 1 रुपयात पीक विमा, सौर कृषी पंप आणि नुकसान भरपाई देताना मदतीसाठी क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी राज्य शासन अगदी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात पालकमंत्री श्री पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते. ध्वजवंदन नंतर पालकमंत्री श्री पाटील यांनी परेडचे निरीक्षण केले. त्यांच्या हस्ते पोलीस, क्रीडा, भूजल सर्वेक्षण, नगरपालिका, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच योजनांचा लाभ प्रदान करण्यात आला. महसूल पोलीस विभागाला देण्यात आलेली वाहने सुपूर्द करण्यात आली. यावेळी आत्मनिर्भर भारत, विकसित भारतची शपथ घेण्यात आली. विविध विभागांनी माहिती देणारे चित्ररथ सादर केले. शालेय विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या. साहेबराव सोळंकी, अपेक्षा निगळे यांनी सूत्रसंचालन केले. क्रमांक तसेच नॅशनल गेम कोलकाता येथे अनैतिक मानवी वाहतूक कक्ष बुलढाणा. यानंतर सपोनी, रामेश्वर हरी गाडवे, फिंगरप्रिंट युनिट बुलढाणा 201 भादवी तसेच पोलीस स्टेशन शेगाव मधील अपराध क्रमांक 20/2023 कले पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र अशोक बोर्डे, डॉग युनिट बुलढाणा या श्वानाने फार महत्वाची मदत केली. एकूण 1,40,00,000 राशी सिंदखेड राजा संदीप काकानंद मेहत्रे यांनी सिंदखेड राजा येथे 1/7/2023 ठिकाणी प्रशस्तीपत्र देऊन माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते शुभ सत्कार आणि विकास यंत्रणा बुलढाणा महोदय अशा 3 ग्रामपंचायतीचा या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं हे 50 लाख रुपयाचा धनादेश, त्यांना 30 लाख रुपयाचा धनादेश या ठिकाणी प्रशस्तीपत्र देण्यात येत आहे. लतिका सतीशचंद्र जाधव विमोचन या ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदय तथा मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. महोदय 4 चाकी वाहने प्राप्त झालेले आहेत. त्यांना चाबी वाटपचा या ठिकाणी कार्यक्रम होत आहे. माननीय महोदय, जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ई रिक्षा वाटप सुद्धा करण्यात येत आहे. माननीय पालकमंत्री महोदय यांचं नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गजानन वाघ हे करीत आहेत. सोबत श्री अमोल पाटे, महोदय प्लाटून क्रमांक 5 ही होमगार्ड पुरुष यांची आहे आणि याचे नेतृत्व राम चिखली यांचं हे पथक आहे मुलींचं. याचं नेतृत्व अश्विनी डाफोरिया करत असून सोबत अचल डाबेराव आहेत. अतिशय शिस्तबद्ध असा मुलींचं या ठिकाणी पथसंचलन या ठिकाणी होत आहे. याचं महत्त्वाचं काम या पथकातील हे पोलीस पथक करीत असतं. महोदय प्लाटून क्रमांक 2 ही बुलढाणा पोलीस दल पुरुष यांचीच आहे. याचं नेतृत्व प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक गोकुल सिंग राठोड हे करत आहेत. त्यांचं नेतृत्व उमेश लेकुरवाळे हे करीत आहेत. पोलीस प्रशासनामध्ये येऊ घातलेलं हे नव्या दमाचं नेतृत्व आहे. सोबत सौरभ गवते. महोदय नन्ना मुन्ना राही हो, देश का सिपाही हो, देश का सिपाही हो, बोलो मेरे संग जय. त्याच्या माध्यमातून मतदारांना जनजागृती करीत आहेत.
त्यांच्याविषयी मतदान करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत। त्याचबरोबर EVM मशीन आणि VVPAT मशीन या संबंधित जनजागृती करण्याचं हे प्रात्यक्षिक करण्याचं मोबाईल प्रकल्प करण्यासाठी या श्वान पथकाचा उपयोग होतो। महोदय, नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नुकतेच घडलेल्या एका महिलेच्या मारेकऱ्याला शोधण्याचं अतिशय जिकिरीचं असं काम या श्वान पथकानं घडून आणलेलं आहे आणि पोलीस दलाला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे। महोदय, फॉरेन्सिक विभागाचं पथक आहे आणि यामध्ये मला पांगवण्यासाठी या वरून मोटार परिवहन विभागाची मदत घेतली जाते। याचे चालक आहेत राजेश शिंगणे। महोदय, प्लाटून क्रमांक 15 ही अग्निशमक विभागाची। महोदय, यानंतर चित्ररथाचं हे आज सुरू झालेलं आहे। यामध्ये RTO विभागाचा हा चित्ररथ आहे। यामध्ये अतिशय लयबद्ध अशी शिक्षकांनी यांच्यावर मेहनत घेतली, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे। लाठीकाठीचं प्रात्यक्षिक हे विद्यार्थी करून दाखवत आहेत। विद्यार्थी आहेत GV इंगळे सर यांच्या नेतृत्वाखाली या विद्यार्थ्यांचा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून यांचं कौतुक करावं। त्यांना टाळ्यांचा प्रतिसाद देणं अतिशय गरजेचं असतं। अतिशय सुंदर असं प्रात्यक्षिक। सोयाबीनची उत्पादकता ही 1500 किलो प्रति हेक्टर इतकी असून ती देशाच्या सरासरीपेक्षा अधिक आहे। तसेच आपला जिल्हा उच्च प्रतीचं बियाणं उत्पादनामध्ये अग्रेसर आहे। शेतीला शाश्वत सिंचनाच्या सोयीसाठी मागेल त्याला शेततळे अनुदानावर सौर कृषी पंप सारख्या योजना व कृषी यांत्रिकीकरणाच्या योजना राबवण्यासाठी देखील शासनाकडून भरीव मदत करण्यात येत आहे।